नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जे कोणी शेतकरी वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल किंवा नोकरी करणारे जे कोणी तरुण वर्ग असेल आणि त्यांना दूध व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन सुरू करायचा आहे, तर त्यांनी ती सुरुवात कशी केली पाहिजे. वैरणीचं मॅनेजमेंट असेल किंवा धार काढायचं मॅनेजमेंट असेल, खाद्याचं मॅनेजमेंट असेल, तर ते कसं केलं पाहिजे. आणि मी ज्यावेळेस नवीन सुरुवात केली होती ती मी कशी केली होती आणि त्याचे मला फायदे काय झाले आणि तोटे काय झाले, किंवा कर्ज काढून जे कोणी शेतकरी हा व्यवसाय सुरू करणार आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मित्रांनो. त्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहे, तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. आणि ज्यावेळेस मी सुरुवात केली होती किंवा सुरू करायचा विचार केला होता, त्यावेळेस मित्रांनो मला धार पण काढता येत नव्हती. पण आपल्या घरी पहिले एक 2 ते 3 गाय होत्या. त्यांच्या मार्फत मी जे काही मॅनेजमेंट असेल, खाद्याचं मॅनेजमेंट असेल किंवा धार काढायचं नियोजन असेल किंवा धार काढायचं असेल, तर ते पूर्णपणे मी शिकलेलो आहे मित्रांनो. आणि मगच गाय खरेदी केलेल्या आहेत. तर तुम्हाला पण तसंच करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गोठ्यावरती तुम्ही काम करू शकताय. एक आठवडाभर किंवा महिनाभर तुम्ही धार काढायला शिकलं पाहिजे. तर धाराचं नियोजन तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो, तरच ह्या व्यवसायामध्ये सक्सेस आहे. तुम्हाला जर धार काढता येत नसेल किंवा आणखी काय वैरणीचं मॅनेजमेंट असेल किंवा खाद्याचं जर मॅनेजमेंट तुम्हाला जमलं नाही, तर याच्यामध्ये फेल व्हायचे चान्सेस पण भरपूर आहेत मित्रांनो. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा म्हणजे वैरणीचा. आता वैरणीमध्ये लक्षात घ्यायचं, तुम्ही आता चालू करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये 3 महिना आधी तुम्हाला वैरणीचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे तुमचं मेगा सूट असेल, हत्ती घास असेल किंवा मका असेल, तर ती ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस तुम्हाला गाय खरेदी करायची आहेत मित्रांनो. आता गाय खरेदी करताना मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला दुसऱ्या व्यताची गाय खरेदी करायची. आता दुसऱ्या व्यताची गाय खरेदी का करायची, तर दुसऱ्या व्यताची जर गाय तुम्ही खरेदी केली तर त्या गायनं पहिल्या व्यताला किती दूध दिलेलं आहे किंवा पहिल्या व्यताला तिला मेडिकल कोणताही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला समजून जाईल. आणि गाय खरेदी करताना लक्षात घ्यायचं आहे की ज्या शेतकऱ्याला दूध व्यवसायामधील एक 20 ते 30 वर्षाचा अनुभव आहे किंवा गाय खरेदी करण्याचा ज्या शेतकऱ्याला चांगला अनुभव आहे, तर अशा शेतकऱ्यांना घेऊन गाय खरेदी करायची. आणि गाय खरेदी करताना लक्षात घ्यायचं मित्रांनो, चांगल्या ब्रीडची, चांगल्या क्वालिटीची आणि चांगली दूध देणारी गाय तुम्हाला खरेदी करायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुमच्या गोठ्यामध्ये भविष्यात ती सेट होऊन जाईल. म्हणजे भविष्यात त्याच्याकडून तुम्हाला दुधाचा फायदा असेल किंवा ब्रीडिंगचा फायदा असेल, ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल मित्रांनो. तर लक्षात घ्यायचं आहे. आणि जे कोणी शेतकरी हा व्यवसाय कर्ज काढून करणार आहे, आता उदाहरणार्थ शेतकरी समजा 10 लाखाचं जर कर्ज काढलं, तर त्यातील 70% रक्कम ही तुम्हाला गाय खरेदीवरती खर्च करायची आहे आणि राहिलेली 30% म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला गोठा बांधणीवर खर्च करायचा आहे. तर गोठा बांधणीवर लय खर्च करू नका मित्रांनो. जेमतेम म्हणजे जे लागणार आहेत आतमध्ये, म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की गायचं वरचं छत असेल किंवा साईडला निवार असेल, भिंतीच असेल किंवा गव्हाणीच असेल, तर ते सर्वप्रथम तुम्ही करून घ्यायचं आहे. कमी कमी खर्चात जेवढं होईल तेवढं मित्रांनो तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. आणि गाय खरेदी करताना लक्षात घ्यायचं, तुम्ही पहिल्यांदा युनिट तुमचं सेट पाहिजे गोठ्यामध्ये. समजा 10 गायचं असेल किंवा 8 गायचं असेल, 7 गायचं असेल किंवा 5 गायचं युनिट, असं सेट तुम्ही करायचं आहे, तरच गाय खरेदी करायची आहेत मित्रांनो. सेट केल्यानंतर लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा तुम्ही जर गाय खरेदी करत असशीला तर पहिल्यांदा तुम्ही समजा एक 7 गायचं युनिट तुम्ही सेट करणार आहे, तर त्यातील 3 गायी तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या वेळेनंतर. आणि त्यांना एक 2.5 महिने झाल्यानंतर, वेळेनंतर 2.5 महिन्यानंतर तुम्हाला राहिलेल्या 3 गाया किंवा 2 गाया तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. गोट्यामध्ये तुमच्या प्रत्येक 2.5 महिन्याला किंवा 3 महिन्याला गाय एक वेळेलीच पाहिजे, तर तुमचं जी सायकल आहे दुधाचं ती कंटिन्यू राहणार आहे. त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जे काही तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यामधून मॅनेज करता येणार आहे मित्रांनो. तर लक्षात घ्यायचं आहे, जे कोणी कर्ज काढणार आहे तर त्यांनी युनिट सेट केलं पाहिजे पहिल्यांदा. आणि दुधाचं जे सायकल आहे ते तुटलं नाही पाहिजे. कंटिन्यू दूध सायकल जर असेल, तर जे काही तुम्ही कर्ज काढलेला त्याचा हप्ता असेल तर ते त्याच्यातून फिटून जाईल मित्रांनो. आणखी एक तरुण वर्ग जो असेल आणि या दूध व्यवसायामध्ये येणार आहे, पण त्यांना कोणताही अनुभव नाही, दूध म्हणजे गड्यांच्या जीवावरती किंवा कामगारांच्या जीवावरती तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार आहे, तर त्यांना ते पण व्यवसाय सुरू करू शकतात मित्रांनो. पण कामगारांच्याकडे लक्ष तुम्हाला कंटिन्यू ठेवता आलं पाहिजे. म्हणजे कामगार दूध नीट काढतोय का, खाद्य व्यवस्थित देतोय का. आता कामगारांचं कसं असतं मित्रांनो, एखादी गाय जर गोठ्यात दूध कमी दिलं किंवा आजारी पडली किंवा आज तिने वैरण
खाल्ली नाही. तर ते जास्त लक्ष देत नाहीत आणि सांगत पण नाहीत मालकाला. पण मालकाचं लक्ष कंटिन्यू पाहिजे मित्रांनो. तुम्हाला जरी धार काढता येत नसेल किंवा बाकीचं मॅनेजमेंट तुम्हाला करता येत नसेल, तर तुमचं कंटिन्यू लक्ष गोट्यामध्ये पाहिजे मित्रांनो. फक्त कामगारांच्या जीवावरती सक्सेस होत नाही गोटा. भरपूर गोटे बंद पडलेले आहेत, की कामगारांच्या जीवावरती चालू होते. कामगार गेले की सगळंच बंद होते. कामगार गेला तर तुम्हाला धार काढता आली पाहिजे. बाकीचं वैरणीचं मॅनेजमेंट असेल किंवा खाद्याचं मॅनेजमेंट असेल, हे सर्व तुम्हाला करता यायला पाहिजे मित्रांनो. तरच गोट्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता मित्रांनो. तर मी ज्यावेळेस सुरुवात केली होती, भरपूर चुका झाल्या होत्या मित्रांनो. ज्यावेळेस मी गाय खरेदी केली होती, त्यावेळेस पण माझ्या चुका झाल्या. मी तिसऱ्या वेताची गाय खरेदी केली होती मित्रांनो. आणि गाय खरेदी करताना कमीत कमी तुमच्या गोठ्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, एक 20+ लिटरची गाय तुमच्या गोठ्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. 15 लिटरच्या गाय असतील किंवा 14-13 लिटरच्या गाय तुम्हाला परवडत नाहीत मित्रांनो. त्यामुळे गोठ्यात कमीत कमी एक 20 लिटरची तर गाय तुम्हाला पाहिजे. तरच तुम्ही गोठ्यामध्ये सक्सेस होऊ शकताय. आणि युनिट ठरवूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे गोठ्याची. जसं की 8चा असेल, 10चा असेल किंवा 5 गायींचं युनिट असेल. तर आणि दुधाचं सायकल ज्यावेळेस तुटल त्यावेळेस तुमचं तोट्यात तुम्ही जाता मित्रांनो. लक्षात घ्या, दुधाचं सायकल हे कंटिन्यू गोट्यामध्ये राहिलंच पाहिजे मित्रांनो. आणि ब्रीडिंग वरती तुम्ही भरपूर काम करायला पाहिजे. भरपूर शेतकरी काय करतात, एक साधं सिमेंट द्यायचं 150 रुपयाचं, 300 रुपयाचं, त्याचं काही काम नाही मित्रांनो. धंदा मित्रांनो कामगारांच्या जीवावरती तर करूच नका. जर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही सर्व शिकलं पाहिजे. दुधाचं असेल किंवा दुधाचं मॅनेजमेंट, खाद्याचं मॅनेजमेंट आणि वैरणीचं मॅनेजमेंट, हे तुम्ही पूर्ण शिकल्यानंतरच हा व्यवसायामध्ये सुरुवात करायची. आता युट्यूबला कुठे तर कुणाची सक्सेस स्टोरी बघून हा व्यवसाय तर करूच नका मित्रांनो. आता हा व्यवसाय केल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला कोणताही घरातला कार्यक्रम असू दे, लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा आणखी कुठं पाहुण्याकडे जायचं आहे, ही जाता येत नाही मित्रांनो. एकदा चालू झाल्यानंतर ही याची सगळी तयारी तुम्ही आधी मनात करायची आहे आणि मगच हा व्यवसायाला सुरुवात करायची मित्रांनो. त्याच्या आधी या व्यवसायामध्ये पडू नका. आणि अनुभव असेल तरच यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि वैरणीचं नियोजन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकताय. नाहीतर हा धंदा एकदम जेवढं सोपं वाटतंय तेवढं मित्रांनो लय अवघड आहे धंदा. तर सुरुवात करायची असेल तर व्यवस्थित मॅनेजमेंटने करा आणि जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि ज्या शेतकऱ्यांना शेतीविषयक असेल किंवा गोटा मार्गदर्शन असेल याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईन मित्रांनो. जय जवान, जय किसान. धन्यवाद.